श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 243. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्ही एक उपजे. तेने काष्ठ जात जाळीजे, प्रज्वळलेनी. ज्याप्रमाणे जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, एका लाकडावर दुसरं लाकूड घासलं असता तेथ वन्ही एक उपजे, त्याच्यातून वन्ही म्हणजे अग्नी निर्माण होतो. तेने काष्ठ जात जाळीजे, आणि त्यातून निर्माण होणारा अग्नी संपूर्ण लाकडच जाळून टाकतो आणि सर्व जंगलच जाळून टाकतो. प्रज्वळलेनी, त्या प्रचंड अशा प्रज्वलित झालेल्या ज्वाळांनी. पुढची ओवी. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेणे महादोषे घोरे, कुळची नाश. त्याप्रमाणे तैसा गोत्रींची परस्परे, दोन गोत्रांमध्ये किंवा दोन कुळांमध्ये जरी वधू घडे मत्सरे, एकमेकांबद्दलचा मत्सर निर्माण होऊन एकमेकांचा वध घडला, तरी तेणे महादोषे घोरे, त्यामुळं महादोष निर्माण होतो आणि तो दोष संपूर्ण कुळाचा नाश करून टाकतो. तरी तेणे महादोषे घोरे, कुळची नाशे, संपूर्ण कुळाचाच नाश होतो. हे चित्र आपल्याला पूर्वीपासूनच दिसतं आहे. पुढच्या ओळीमध्ये अर्जुन म्हणतोय, म्हणोनी येणे पापे वंशज धर्मू लोपे. मग अधर्मुची आरोपे कुळा माझी. या पापामुळे आपल्या वंशामध्ये असणारा धर्मच लोप पावेल. मग अधर्मची आरोपे कुळा माझी, आणि आपल्या कुळामध्ये अधर्मच आरोपे म्हणजे प्रगट होईल. पापामुळे आपल्या कुळामध्ये असणारा कुलधर्म, कुलाचार या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील आणि सगळीकडे अधर्मच वाढेल. आता धर्म कशासाठी असतो? तर धर्म असेल तर माणसांच्या श्रद्धा टिकून राहतात. म्हणून धर्माचं कार्य काय असेल तर ते माणसांच्या श्रद्धा सांभाळणे. जर श्रद्धाच नसतील तर धर्म टिकणार नाही आणि धर्माला काही अर्थच उरत नाही. धर्माचं दुसरं कार्य काय असेल तर लोकांना अनितीपासून, अधर्मापासून परावृत्त करणे हे आहे. म्हणजे धर्म हा श्रद्धा निर्माण करण्याबरोबरच आचरणसुद्धा किंवा आचार धर्मसुद्धा सांभाळतो. आचार धर्माच्या बंधनामुळे आणि त्या चाकोरीबद्ध जगण्यामुळे माणसाच्या हातून सहसा अनितीचे व्यवहार होत नाहीत. परंतु धर्मालाच जर आपण हुलकावणी दिली आणि अधर्माकडे आपण झुकू लागलो तर मात्र नीतिमत्ता कमी होत जाते आणि अनैतिकता वाढत जाते. धर्म म्हणजे श्रद्धा आणि धर्म म्हणजे नीतीचं आचरण. जर नीतीचं आचरण नसेल तर धर्म टिकत नाही.
ज्ञानेश्वर महाराजांचं काय सांगावं. जितका विचार करावा तेवढं त्यांचं मोठेपण आपल्याला समजू लागतं, मनाला बुद्धीला हादरवून टाकतं. ज्ञानेश्वर महाराज अवताराचं कार्य सांगतात. ते म्हणतात की नीती ही जणू काही एखादी कुमारी आहे. ती गोरीपान आहे, सुंदर आहे, गुणवान आहे, शिकलेली आहे आणि समाजामध्ये सहज मिसळते आहे. सर्व काही असून सुद्धा तिला जर नवराच नसेल आणि ती जर सौभाग्यवती नसेल तर तिचं ऐश्वर्य काय कामाचं. आणि म्हणून नीतीला ईश्वराबद्दल श्रद्धा नसेल तर नीती ही नवरा नसलेल्या स्त्रीसारखी विधवा होते आणि नीती लंगडी पडते. आणि म्हणून अवताराचं कार्य काय तर धर्माचं नीतीशी जमवून देणं. नीती आणि धर्म यांचं लग्न लावावं आणि गर्भाधान करावं. नीतिमान माणसाच्या मनामध्ये संशय हे कायम राहतात की मी नीतीने वागतो तरी जग माझ्याशी मात्र अनितीने वागते, तर मी काय करावं. सज्जन माणसांना सुद्धा समाजामध्ये दुर्जनांकडून ताप सहन करावे लागतात. सज्जनांची सज्जनपणावर श्रद्धा असली पाहिजे, नाहीतर सज्जन लोक आयुष्यभर भीत राहतील. म्हणून अवतार काय करतो तर धर्मपालन करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करतो आणि श्रद्धेचं नीतीशी लग्न लावून देतो. समाजामध्ये अधर्म जर फोफावला तर वागण्या चालण्यावर बंधनं राहत नाहीत. आणि म्हणून धर्माचं, नीतिमत्तेचं, आचरणाचं बंधन पाहिजे. आणि यासाठीच भगवंताचे अवतार होत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मश्च, या गीतेतील श्लोकाप्रमाणे भगवान अवतार धारण करतो. का तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांना अंकुश ठेवण्यासाठी. समर्थसुद्धा दासबोधामध्ये सिद्ध पुरुषांची लक्षणे सांगताना म्हणतात, जे आचार सोडती ते भ्रष्ट दिसती, जळोतयांची महती कोण पुसे. ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण यातच आहे की ज्यांचा व्यवहाराशी काहीही संबंध आला नाही, जन्मात ज्यांनी प्रपंच केला नाही, असा पुरुष निवृत्तीनाथांना सांगतोय, दादा जे श्रेष्ठ पुरुष वागतात तसं सामान्य जनता वागते. यद यद आचरती श्रेष्ठः तत्तदैव इतरे जनाः, असं एक संस्कृतमध्ये वाक्य आहे. म्हणून आपल्याला शुद्धीपत्र घ्यायला गेलं पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या बंधूंना म्हणजेच आपल्या गुरूंना, निवृत्तीनाथांना समजावून सांगतात. आता हे शुद्धीपत्र देणार कोण तर तिथले स्वार्थी असणारे, पांडित्य मिरवणारे, धर्म मार्तंड समजणारे स्वार्थी भट लोक. कल्पना करा, असल्या लोकांसमोर जाऊन शुद्धीपत्र मागायचं हे ज्ञानेश्वर महाराजांचं केवढं मोठं थोरपण आहे. आणि हे सगळं का करायचं तर समाजामध्ये
नीतिमत्ता आचरण व्यवस्थित राहावं म्हणून समाजासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः आणि आपल्या इतर बंधूंसह किती त्रास सहन केला, किती अपमान सहन केले. तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थितो असं गीतेमध्ये म्हटलंच आहे. आता आपण गीतेतला पुढचा श्लोक बघूया. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. हे कृष्णा, कुळामध्ये जेव्हा अधर्माचं प्राबल्य होतं तेव्हा कुळामधल्या स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचं पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित अशी संतती निर्माण होते. या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वरांच्या ओव्या आपण बघूया. ओवी क्रमांक 246. येथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. अधर्म घडल्यावर कोणी काय करावे याला काही मर्यादा राहत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विधी म्हणजे काय करावं आणि निषेध म्हणजे काय करू नये. योग्य आहे आणि त्याज्य आहे याला विधी आणि निषेध असं म्हणतात. याला काही मर्यादा राहत नाहीत. घरात राहणाऱ्यांनी केव्हाही उठावे, केव्हाही झोपावे, कसेही वागावे. असं जर केलं तर त्या घराला घर पण राहील का? आणि म्हणून या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, येथ सारासार विचारावे. अशा प्रकारे आपण सारासार विचार करावा. काय करावे आणि काय करू नये, सार काय आहे आणि आसार काय आहे याचा विचार करावा. कवणे काय आचरावे, कुणी कसं आचरण करावं हे ठरवावं. आणि विधी निषेध आघवे पारुषती. विधी आणि निषेध यांचा विचार करून त्याप्रमाणे आपण योग्य ते आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. आणि असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तर उजूची का आडळीजे जयापरी. असं पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. असता दीपू दवडीजे म्हणजे दिवा आपल्याजवळ असताना तो विझवून टाकायचा किंवा फोडून टाकायचा. मग अंधकारी रहाटीजे, आणि मग अंधारामध्ये वावरावं. तर उजूची का आडळीजे जयापरी, मग असलेला दिवा आपण विझवायचा आणि अंधारामध्ये चाचपडत राहायचं. मग सरळ रस्ता जरी असला तरी एखादा जसा
आडखळतो. उजूची का आडळी जे जयापरी. सरळ रस्त्यावर सुद्धा तो चाचपडत चालतो आणि अडखळतो. त्याप्रमाणे असं होईल की धर्म असून सुद्धा जर आपण धर्माचं पालन केलं नाही तर आपलं जीवन यशस्वी होणार नाही. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. हे सर्व सोडलं तर काय होईल? फक्त पापच होणार यात शंका नाही. पाप संचय झाला की काय होईल? पहिल्यांदा आपली बुद्धी भ्रष्ट होईल. जे करू नये ते करावंसं वाटेल. तैसा कुळी कुळक्षयो होय. आपल्याच कुळामध्ये आपल्याच हातून कुळाचा क्षय होईल. तये वेळी आद्य धर्मू जाय. आणि धर्मनाश पाहून अधर्म वाढेल. मग आन काही आहे पापा वाचुनी. आणि जर आपण धर्म सोडला आणि अधर्मच करू लागलो तर पापाशिवाय अन्य काय बरे घडणार? असं या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला विचारत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय.